स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण 20 ते 22 मार्चपर्यंत घडलेल्या सर्व IMP चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो। प्रश्न पहिला आपल्या समोर आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे। मोस्ट IMP प्रश्न आहे। येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल। याचं योग्य उत्तर आहे राम सुतार। हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू। महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1995 मध्ये झाली। प्रथम पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना 1996 मध्ये प्रदान करण्यात आला होता। 2021 चा आशा भोसले यांना, 2022 चा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना, 2023 चा अशोक शराफ यांना आणि 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राम सुतार यांना प्रदान करण्यात येणार आहे। हा पुरस्कार 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनी प्रदान करण्यात येतो। 25 लाख रुपये रोख, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। आणि एक नोट आहे, सर्वांनी लक्षात घ्या, प्रदीप महाजन यांना व्हॉइस ऑफ महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 मिळाला आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 मिळाला नाही। ओके, आता आपण राम सुतार बद्दल थोडक्यात समजून घेऊ। राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला। सध्या त्यांचे वय 100 वर्षाचे आहे। राम सुतार हे एक ज्येष्ठ शिल्पकार आहेत। त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, मुंबईतील चैत्यभूमी स्मारकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आणि सिंधुदुर्गातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्थापित पुतळा यांचा यामध्ये समावेश आहे। राम सुतार यांना 1999 मध्ये पद्मश्री, 2016 रोजी पद्मभूषण आणि टागोर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना जाहीर झाला आहे। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांना जोडण्यासाठी कोणती रेल्वे सुरू केली जाणार आहे। हा पण IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे भारत गौरव रेल्वे। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपण समजून घेऊ। छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य मंदिर हे मुंबईच्या भिवंडीत उभारण्यात आले आहे। या मंदिराचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ही अरुण योगीराज यांनी तयार केली आहे आणि महाराजांची ही 6 फूट उंच मूर्ती अखंड कृष्णशिला पाषाणातून तयार करण्यात आली आहे। क्लिअर। पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न तिसरा, गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे। योग्य उत्तर आहे 8व्या क्रमांकावर। गुन्हेगारी अहवाल 2024 मध्ये महाराष्ट्र देशात 8व्या क्रमांकावर आहे। क्लिअर। चौथा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राज्याने राज्यात येणाऱ्या पर्यटकांवर प्रति व्यक्ती 50 रुपये शुल्क लावले आहे। योग्य उत्तर आहे सिक्कीम। सिक्कीम या राज्याने राज्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांवर 50 रुपयाचे शुल्क लावले आहे आणि हे शुल्क 30 दिवसापर्यंत वैध असणार आहे। त्यानंतर पर्यटकांना पुन्हा 50 रुपयाचे शुल्क भरावे लागेल। ऑप्शन जर पाहिले तर तेलंगणा राज्याने नुकतीच राजीव युवा विकास योजना 2025 सुरू केली आहे। गुजरात हे राज्य प्रधानमंत्री सूर्य घर योजनेमध्ये प्रथम स्थानावर आहे। आणि दिल्ली येथे खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 चे दुसरे संस्करण आयोजित करण्यात आले आहे आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्रातील एकूण 78 खेळाडू सहभागी झाले आहेत। क्लिअर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, जागतिक आनंद निर्देशांक म्हणजे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे। मोस्ट IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे 118वे। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत। जागतिक आनंद निर्देशांक 2025 मध्ये 147 देशांमध्ये प्रथम स्थानावर फिनलँड हा देश आहे। जागतिक आनंद निर्देशांकामध्ये प्रथम स्थानावर असण्याची फिनलँडची ही 8वी वेळ आहे। दुसरे स्थान डेन्मार्कचे आहे आणि तिसरे स्थान आईसलँडचे आहे। 147वे म्हणजे सर्वात शेवटचे स्थान हे अफगाणिस्तान या देशाचे आहे। जागतिक आनंद निर्देशांक 2025 मध्ये भारताचे स्थान 118वे आहे, तर 2024 मध्ये भारताचे स्थान हे 126वे होते। जागतिक आनंदी दिवस हा 20 मार्चला साजरा केला जातो। यंदा 2025 ची थीम ही केअरिंग अँड शेअरिंग होती। क्लिअर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6वा, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात कोणते वर्ष हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून घोषित केले आहे। योग्य उत्तर आहे 2024। संयुक्त राष्ट्राच्या अहवालात 2024 हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून घोषित केले आहे। ऑप्शन जर पाहिले तर 2025,
2025 हे वर्ष सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. तसेच 2025 पर्यंत क्षयरोग म्हणजे TB समाप्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2027 पर्यंत कुष्ठरोग समाप्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि 2030 पर्यंत मलेरिया पूर्णपणे समाप्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 7वा. भारताचे चंद्रयान मिशन 5 कोणत्या देशाच्या मदतीने कार्यान्वित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे जपान. भारताचे चंद्रयान मिशन 5 हे जपानच्या मदतीने कार्यान्वित करण्यात येणार आहे आणि भारताचे चंद्रयान मिशन 4 हे 2027 पर्यंत लॉन्च करण्याची शक्यता आहे. इस्रोचे प्रमुख आहेत व्ही नारायण. ऑप्शन जर पाहिले तर इंग्लंडमध्ये विश्वचषक कबड्डी स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे आणि आशिया बाहेरील आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच स्पर्धा आहे. चीन येथे SCO शिखर परिषद 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे आणि अमेरिका या देशाने 43 देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत येण्यावर प्रतिबंध लावले आहे. क्लिअर. 8वा प्रश्न आहे. कोणत्या मिशनद्वारे नासाच्या वैज्ञानिक सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोरला पृथ्वीवर परत आणले गेले आहे? योग्य उत्तर आहे क्रू 10 मिशन. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. 5 जून 2024ला सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 8 दिवसाच्या अंतरिक्ष यात्रेवर गेले होते, परंतु त्यांच्या एअरक्राफ्टमध्ये गडबडी झाली, त्यामुळे त्यांना तिथेच अडकावं लागलं. त्यांना 9 महिने 14 दिवस जवळपास 286 दिवसांनी पृथ्वीवर परत आणण्यात आले आहे. त्या 19 मार्च रोजी स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूल या यानाने पृथ्वीवर परत आल्या. त्यांना पृथ्वीवर परत येण्यासाठी 17 तास लागले. त्यांनी अंतरिक्षमध्ये चालण्याचा नवा रेकॉर्ड बनविला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 9वा. कोणाला बलबीर सिंग पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे हरमनप्रीत सिंग. या प्रश्नाचे IMP पॉइंट आपण समजून घेऊ. बलबीर सिंग ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार 2024चा पुरुषमध्ये हरमनप्रीत सिंग याला देण्यात आला आहे. हा हॉकीचा कर्णधार आहे. तर बलबीर सिंग ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार 2024चा महिलांचा हा सविता पुनियाला देण्यात आला आहे. सविता पुनिया ही हॉकीची गोलकीपर आहे. तसेच सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार हा पुरुषमध्ये PR श्रीजेशला देण्यात आला आहे. तर जमनलाल शर्मा पुरस्कार 2024 हा प्रसार भारतीला मिळाला. हॉकी इंडियाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि 1975 मध्ये विश्वचषक मिळवलेल्या हॉकी संघाला यंदा 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. हॉकी इंडियाचे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे आणि सध्याचे हॉकी इंडियाचे अध्यक्ष हे दिलीप तिर्की आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 10वा. भारताने वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2025 मध्ये किती पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे 134 पदक आणि ती आपल्या समोर आहेत. या स्पर्धेचे आयोजन भारतात दिल्ली येथे करण्यात आले. भारताने या स्पर्धेमध्ये 45 सुवर्ण पदक, 40 रौप्य पदक आणि 49 ब्रॉन्झ पदकासह या स्पर्धेमध्ये पदक तालिकेत प्रथम स्थान मिळवले आहे. क्लिअर. 11वा प्रश्न आहे. कोणाला केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय द्वारा फिट इंडिया आयकॉन बनविण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे आयुष्यमान खुराना. क्लिअर. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 12वा. इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह म्हणजे IPOIचा मार्च 2025 मध्ये नवा सदस्य देश कोणता बनला? IMP प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड हा देश इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्हचा नवा सदस्य देश बनला आहे. तसेच न्यूझीलंड हा CDRI म्हणजे कोएलिएशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर गठबंधनाचाही सदस्य देश बनला आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 13वा. अभद्र भाषेचा उपयोग करणाऱ्या कोणत्या AI चॅटबॉटला केंद्र सरकारने बॅन करण्यासाठी त्याच्या कंपनीसोबत संपर्क साधला आहे? योग्य उत्तर आहे ग्रोक AI चॅटबॉट. आणि हा चॅटबॉट कोणाचा आहे? X या कंपनीचा चॅटबॉट आहे. X या कंपनीचे मालक कोण आहेत? एलन मस्क. ओके. पुढे जाऊया. प्रश्न 14वा. नॉर्वे सरकारद्वारा दिला जाणारा होलबर्ग पुरस्कार 2025 चा मानकरी कोण आहे? योग्य उत्तर आहे गायत्री चक्रवर्ती स्पिवाक. गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांना होलबर्ग पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. क्लिअर. 15वा प्रश्न आहे. राष्ट्रीय अभिलेखागारने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे? योग्य उत्तर आहे 135वा. राष्ट्रीय अभिलेखागारची स्थापना ही 11 मार्च 1891 मध्ये कोलकाता येथे झाली. नुकतेच राष्ट्रीय अभिलेखागाराने ज्ञान भारतम मिशन लॉन्च केले आहे. ओके. नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 16वा.
AI संचालित मीडिया कंपनी प्रिझमिक्स कोणी सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे अजय देवगन. अजय देवगन यांनी AI संचालित मीडिया कंपनी प्रिझमिक्स सुरू केली आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 17वा. पर्वत शिरोमणी भगतसिंग कोश्यारी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे मदन मोहन सती. मदन मोहन सती हे पर्वत शिरोमणी भगतसिंग कोश्यारी या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले होते. क्लिअर. 18वा प्रश्न आहे नवनिर्मित लचित बोरफुकन पोलीस अकादमीचे उद्घाटन अमित शहा यांनी केले. ही कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे आसाम. लचित बोरफुकन पोलीस अकादमी ही आसाम या राज्यामध्ये आहे. तसेच आसामच्या इलेक्ट्रॉनिक शहराला रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 19वा. कोणत्या बँकेने प्रोजेक्ट हक्क लॉन्च केले आहे? राईट आन्सर इज HDFC बँक. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 20वा. बंगळुरू सिटी विद्यापीठाचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे मनमोहन सिंग. क्लिअर. नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 21वा. कोणी ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2025चा किताब जिंकला आहे? योग्य उत्तर आहे लँडो नॉरिस. क्लिअर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग.